यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 किंवा जुलै 2026 सेशनमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देण्याची सुरुवात झालेली आहे. 1 जुलै 2026पासून ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया चालू झालेली आहे. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. आता ह्या पूर्ण महिन्यामध्ये ॲडमिशन चालू असणार आहेत. पुढे तारीख वाढेल न वाढेल ते आपण नंतर सांगू. पण सध्या जी काही कोर्सेसला ॲडमिशन अवेलेबल आहे त्या कोर्सेसपैकी तुम्हाला ज्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्सची माहिती पुस्तिका तुम्हाला अगोदर डाउनलोड करायची आहे. माहिती पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला. तिथे ॲडमिशन नावाचा टॅब दिसेल सर्वात वरच्या साईडला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. जुलै 2026 सेशनवर क्लिक करायचं आहे आणि UG आणि PG प्रोग्राम तुम्हाला तिथं स्क्रीनवर दिसतील. त्यापैकी तुम्हाला ज्या कोर्सेसला प्रवेश घ्यायचा आहे त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही माहिती पुस्तिका डाउनलोड करू शकता. माहिती पुस्तिकेत तुम्ही ज्या कोर्सला ॲडमिशन घेणार आहात त्या कोर्ससाठी जी शैक्षणिक पात्रता असणार आहे ती पात्रता कोणती आहे ते दिलेली असणार आहे. पुन्हा फर्स्ट इयरची फीस किती आहे, सेकंड इयरची फीस किती आहे, फीस स्ट्रक्चर दिलं जाणार आहे. पॅटर्न कोणता आहे, सेमिस्टर पॅटर्न आहे का ॲन्युअल पॅटर्न आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे माहिती पुस्तिकेत. आणि इतर काही विद्यापीठाविषयी माहिती असेल, विद्यापीठाचे कॉन्टॅक्ट नंबर, विद्यापीठाचा पत्ता, पुन्हा नंतर डिव्हिजनल जे केंद्र असतात विभागीय केंद्र विद्यापीठाचे त्यांचा पत्ता, त्यांचे टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, ही सर्व माहिती पुस्तिकेत दिलेली असते. तर माहिती पुस्तिका पूर्ण वाचायची आहे, पूर्ण वाचून प्रवेश घ्यायचा आहे. UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट पदवी स्तरावरील शिक्षणक्रम सध्या अवेलेबल असलेले स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. हे तुम्ही झूम करू शकता, तसेच पॉज करून सुद्धा पाहू शकता. वाचून घ्यायचे आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये न्यू पॅटर्न आणि ओल्ड पॅटर्न दोन्ही पण दिलेले आहे, ते चेक करायचं आहे तुम्हाला. काही कोर्सेस मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्हाला कोणतं मीडियम तुम्हाला सोपं जाईल किंवा तुमच्या कामाचं असेल त्या मीडियममध्ये तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे. ठीक आहे. आता जसं कॉमर्स आहे, BCom आता BCom मराठी मीडियममध्ये पण आहे आणि इंग्लिश मीडियममध्ये आहे. पुन्हा BA आहे, BA तुम्हाला आपलं मराठी माध्यमाचं पण आहे आणि उर्दू माध्यमातून सुद्धा तुम्हाला BA करता येणार आहे. ठीक आहे. पुन्हा सायन्स, आता सायन्सविषयी चौकशी करत होते आपले अनेक कॅन्डिडेट्स, तर त्यांना सांगण्यास आनंद होत आहे की BScचे ॲडमिशनसुद्धा चालू झालेले आहेत. फक्त फरक एवढा आहे की गेल्या वर्षी म्हणजे अगोदर जी BSc चालू होती ती PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स एक ग्रुप, दुसरा केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी CBZ हे दुसरा ग्रुप, असे 2 ग्रुपमध्ये जनरल BScचे ॲडमिशन गेल्या वर्षीपर्यंत चालू होतात. ते विद्यापीठाने ह्या वर्षी नव्याने ॲडमिशन बंद केले. तर आता नवीन BSc चालू झालेली आहे NEP पॅटर्ननुसार. तर ती BSc आपण पाहणार आहोत. BSc ऑनर्स, त्याच्यामध्ये आता बाकी BAची तर माहिती दिली मी, तर इथे स्क्रीनवर पाहू शकता 9 नंबरला BSc ऑनर्स इन डेटा सायन्स ही नवीन चालू झालेलं आहे. पुन्हा इतर कोर्सेस पाहून घ्या, मी फक्त महत्त्वाचे BScचे तेवढे सांगेन. स्क्रीनवर पहा. ठीक आहे. इथं पाहू शकता तुम्ही. तर BSc ऑनर्स फिजिक्स 16व्या नंबरला. म्हणजे काय, तुम्हाला 4 वर्षाची डिग्री असणार आहे. 4 वर्ष तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे. एक मायनर सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे, ते तुम्हाला माहिती पुस्तिकेत दाखवण्यात येत आहे. परंतु ही पूर्ण डिग्री फिजिक्समध्येच असणार आहे. 16व्या नंबरचं पाहतं. 17व्या नंबरला BSc ऑनर्स केमिस्ट्री. 18व्या नंबरला BSc ऑनर्स मॅथमॅटिक्स. 19व्या नंबरला BSc ऑनर्स झुलॉजी, नाही बॉटनी, BSc ऑनर्स बॉटनी. 20 नंबरला BSc ऑनर्स झुलॉजी. 21ला BSc ऑनर्स एन्व्हायरमेंटल सायन्स. ठीक आहे. तर ही 4 ते 5 नवीन NEPनुसार ऑनर्स प्रोग्राम चालू झालेले आहेत. ही सुद्धा UGC मार्फत ग्रांटेड आहेत, मान्यता प्राप्त झालेली आहे ह्यांना. तर तुम्ही याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकता. ठीक आहे. बाकीचे स्क्रीनवर पाहून घ्या. जुने काही अभ्यासक्रम आहेत त्यांचे फक्त सेकंड इयरचे प्रवेश चालू आहेत. ठीक आहे. सर्वांना ॲडमिशन घेण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या करिअरसाठी आणि तुमच्या शैक्षणिक वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. जय मराठी, जय महाराष्ट्र, सत्यमेव जयते, वंदे मातरम.